हे टॉक कशावर होतं? सैतान आपल्या घरात प्रवेश कसा करतो? तुम्ही सांगा, कसा प्रवेश करतो? रागामुळे. सैतान आपल्या जीवनामध्ये कसा प्रवेश करतो? रागाने, आणखी विचाराने, डिस्गाइज, कृतीने, वर्शिपिंग, वर्शिपिंग पण असू शकतं. लोक खोटी स्तुती सुद्धा करतात. ओके, लोक खोटी स्तुती करतात म्हणजे स्वतःची स्तुती करतात, लोकांना दाखवतात की आम्ही परमेश्वराची स्तुती करतो. ओके, तर विथ ड्यू रिस्पेक्ट टू ऑल आर काय बोलतात आपले कॅरिस्मॅटिक लीडर्स, इथे वाईट वाटून घेऊ नका, परंतु आज मी बऱ्याच ठिकाणी कॅरिस्मॅटिक लीडर्स बघितलेले आहेत. ओके, अहंकार भरपूर आहे त्यांच्या, ॲटिट्यूड आहे, अहंकार आहे, म्हणजे शब्द इथेच राहून जातो, म्हणजे प्रवचन दिलेला आणि बाहेर जे आहे तिकडे मी माझ्या सिंपल शब्दात सांगतो, चर्च मध्ये संत, बाहेर हिटलर. ओके, तर ह्यावरती चिंतन करायचं. सगळेच लीडर तसेच आहेत, परंतु यावरती चिंतन करणं गरजेचं आहे. तर आज आपण मन चिंतन करणार की सैतान आपल्या घरात प्रवेश कसा करतो. तो 3 दरवाजे वापरतो. त्या टॉप मध्ये त्याने सांगितलेले 3 दरवाजे तो वापरतो. त्याला आपल्या कुटुंबाचे, आपल्या जीवनाचे दरवाजे ठोठावण्याची गरज नाहीये की बाबा टाकटाक करतो प्रभू श्री ख्रिस्त. काय म्हणतात आपण, तुम्ही कधी इमेज बघितलेली आहे? प्रभू श्री ख्रिस्त दारावरती ठोठावतो आपला प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये. तर तो आपल्या म्हणजे ती इमेज जी आहे, ती फोटो जो आहे तो नॉक करतोय. त्याला बाहेरून 1-2 इमेजेस असे आहेत, त्याला बाहेरून कडी नाही, आतून कडी. म्हणजे संदेश आपल्याला हाच आहे की तो प्रत्येक वेळेस आपल्या दरवाज्यावरती, जीवनाच्या, कुटुंबाच्या जीवनाच्या दरवाज्यावरती तो नॉक करत असतो, ठोठावत असतो. दरवाजा उघडायचा की नाही, ती लॅच जी आहे, खिडी जी आहे ती उघडायची की नाही, आपल्या प्रत्येकाला त्याला त्याचा निर्णय घ्यायचा. तरी 3 दरवाजे जे आहे तो सैतान जो आहे तो नॉक करत नाहीये. हे जे आपण दरवाजे सोडलेले आहेत, उघडे सोडलेले आहेत, त्याद्वारे तो आपल्या जीवनामध्ये प्रवेश करतो. आपल्याला सैतानाचा प्रवेश बंद करण्यासाठी हे 3 सर्वात मोठे आणि धोकादायक दरवाजे जे आहेत ते बंद करायचे. आपले दिवंगत पोप फ्रान्सिस त्यांनी म्हटलेलं आहे की आज सैतान आपल्या जीवनामध्ये, कुटुंबामध्ये त्याने प्रवेश केलेला आहे, कारण आपण त्याला आपली हृदयाची दारे जी आहेत ती आपण उघडी ठेवलेली आहेत. उघडलेली नाहीये, उघडी ठेवलेली. तर बघूया हे 3 दरवाजे कोणते आपल्याला बंद. बरेच दरवाजे आहेत, परंतु हे 3 दरवाजे जे आहेत महत्वाचे आहेत. पहिलं म्हणजे क्षमेचा अभाव, लॅक ऑफ फॉरगिव्हनेस. म्हणजेच राग आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे राग आणि कटुता मनामध्ये धरून ठेवले आणि हे थेट शत्रूला, सैतानाला आत येण्यास आमंत्रण करा. जग सोडा, शेजोळा सोडा, तुमचं गाव सोडा, कुटुंबामध्ये बघा, कुटुंबामध्ये आपण क्षमा करण्यासाठी मी गेल्यावेळेस पवित्र कुटुंबाच्या दिवशी मी प्रवचन दिलं. ज्या प्रेमाने जे कुटुंब सुरू केलेलं आहे की काय म्हणतात, लग्न करणं, वैवाहिक जीवन थाटणं, मुलांना जन्म देणं, मुलांचं संगोपन करणं, आणि आता काय परिस्थिती निर्माण झालेली आहे, क्षमा नाहीये, समय नाहीये. जग आपल्याला काय शिकवतं आपल्याला सर्वांना माहिती आहे, परंतु माझ्या प्रियबंधू भगिनींनो, आपल्याला क्षमेचा अभाव असल्यामुळे, लॅक ऑफ फॉरगिव्हनेसमुळे तो दरवाजा उघडा राहिलेला आहे आणि सैतान प्रत्येक वेळेस आपल्या रागाने समेट न घडून आणण्यासाठी तो आपल्या कुटुंबामध्ये, जीवनामध्ये प्रवेश करत आहे. सैतान विभाजनात म्हणजे डिव्हिजनात आनंदी असतो. सैतान कधी त्याचा जो अजेंडा जो असतो तो एकच असतो, आपल्या सर्वांचा नायनाट करायचा, नाश करायचा. त्याच्याकडे चांगलं काहीच नाही आणि तो चांगला आपण कधीच विचार करू शकत नाही.
म्हणून आपण ख्रिस्ताकडे वळत असतो. आणि तो आनंदी का असतो? कारण विभाजन, डिव्हिजन, कुटुंबे, वैवाहिक जीवन आणि देऊळ मातेला कमकुवत करते. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त मत्तेचे सुवर्तन अध्याय 6:14 मध्ये आपल्याला सांगतो, जर तुम्ही इतरांचे अपराध क्षमा कराल तर तुमचा स्वर्गातील पिता तुम्हासही क्षमा करेल. प्रेज लॉर्ड. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलेलं आहे की तुम्ही जर वेदीवर तुमचं अर्पण आणत असाल आणि तुम्हाला अचानक आठवण येते की तुम्ही कोणाला तरी दुखावलेला आहे, माझ्या स्वतःच्या शब्दात सांगतो, कोणाला तरी दुखावलेला आहे, कोणाचा राग केलेला आहे, कोणाला क्षमा केलेली नाही, समेट घडून आणलेला नाहीये, तर तुमचं वेदीवर ते अर्पण तिथेच सोडा. जा, क्षमा करा, समेट घडून आणा आणि मगच तुम्ही ते वेदीवर अर्पण करा. नाहीतर त्या अर्पणाला काहीही अर्थ उरणार नाही. कारण ते फक्त अर्पण जे आहे ते फक्त आपल्यासाठीच उरून राहतं. म्हणजे प्रेमळ क्षमा करणे म्हणजे कमकुवतपणा नाही, वीकनेस नाही. ती एक बिघडलेला संबंध मजबूत करण्याचे शस्त्र आहे. क्षमा केवळ इतरांनाच मुक्त करत नाही तर तुम्हाला आणि मलाही मुक्त करते. आज आपण किती जण ते क्षमा न करण्याचं ओझं आपल्या खांद्यावर आपण फिरवून आपण घेऊन फिरत आहोत. जग सोडा, शेजोळा सोडा, गाव सोडा, आपल्या स्वतःच्या बायकोचं, स्वतःच्या नवऱ्याचं, स्वतःच्या मुलाचं, सासू सुनेचं, सासऱ्याचं यांचं आपण क्षमा न करण्याचं ओझं आपण आपल्या खांद्यावर फिरवत आहोत. आणि ते आज आपण क्रिसमसला पुनसार झालेलो आहोत, आपण नवीन वर्षाला पुनसार झालेलो आहोत. आपल्या पापांची क्षमा मिळालेली आहे, पण पुढे काय? ती क्षमा जी आहे ती आपण इथून आपण जी अनुभवत असतो ती जगाला देणं गरजेचं आहे. ख्रिस्ताला प्रकट करणं म्हणजे काय? ख्रिस्ताची सुवार्ता प्रकट करणे म्हणजे आपण स्वतःला आपण जे तो काय शिकवतो ते आपल्या कृतीत उतरवायचं आहे. एकदा मला एक युवक आलेला, तो फादर आपण प्रभू येशूच्या दुसऱ्या म्हणजे सेकंड कमिंग साठी आपण तयारी करत होतो. प्रभू येशू ख्रिस्त कधी येणार आणि कसा येणार? त्याला मी एकच सांगितलं, प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या सर्वांना जिवंत करायचं आहे. त्याची सुवार्ता पसरवायची म्हणजे त्याची क्षमा, दया, शांती जी आहे ती लोकांपर्यंत ती पोहोचवायची आहे. आणि मगच आपण सांगू शकतो की होय, मी ख्रिस्ताला माझ्या हृदयामध्ये जन्म दिलेला आहे आणि मी त्याची सुवार्ता पसरवली आहे. तर माझ्या प्रिय भगिनींनो, आपल्याला क्षमा, राग आणि कटुता, अहंकार, हेवा, मत्सराच्या साखळ्या ती तोडत असते. आपल्याला शैतान जो आहे क्षमा न करण्यामुळे तो दरवाजा उघडा राहून तो त्याच्या साखळीमध्ये तो आपल्याला अडवून ठेवत असतो. आणि ती साखळी तोडणं गरजेचं आहे. आणि ती साखळी प्रभू येशू ख्रिस्तच तोडू शकतो. आमेन. प्रेज लॉर्ड. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. माझ्या प्रेमातून ज्या शैतान आपल्या हृदयाभोवती त्याने ह्या साखळ्या ज्या आहेत, हेवा, मत्सराच्या आणि राग आणि कटुताच्या ज्या साखळ्या त्याने जमून ठेवलेल्या आहेत आपल्या भोवती, तो घट्ट बांधून ठेवायची. आणि म्हणूनच माझ्या प्रेमातून जो दरवाजा उघडा राहिलेला आहे क्षमा न करण्याचा, तो बंद करायचा आहे. म्हणजे इतरांना क्षमा करून शांती. फादर मला शांती पाहिजे, शांती निर्माण पाहिजे. फादर मला आनंद पाहिजे. तो आनंद असा रस्त्यावर सापडणार नाही. आनंद माझ्या प्रेमबंधू भगिनींनो निर्माण करायचा असतो. आणि मगच आपण सांगू शकतो की प्रभू येशू ख्रिस्त माझ्या हृदयामध्ये, जीवनामध्ये, कुटुंबामध्ये जन्मला. एक नवरा बायकोची गोष्ट सांगतो, ही सत्य घटना आहे. तर नवरा बायको खूप एकमेकांवरती प्रेम होतं आणि त्यांना छोटंसं बाळ होतं, म्हणजे ते 3-4 वर्षाचं बाळ होतं आणि आनंदी सुखी समाधानी जीवन जगत होते. परंतु एक दिवशी सकाळी आपल्या भाषेत बोलतो भांडायला भांडू लागतात. तसं त्यांचं झगडा होतो आणि नवरा तसाच तडकाफडकी त्याच्या ऑफिसमध्ये बॅग घेऊन निघून जातो. आणि बायको सुद्धा तिला एन्झायटी अटॅक यायची. त्यामुळे तिला झोप वगैरे लागत नव्हती, म्हणून ती झोपेच्या गोळ्या घ्यायची. आणि असे प्रसंग निर्माण झाले. सगळे भांडण झाल्यानंतर तिला जास्तच त्रास व्हायचा.
परंतु नवरा निघून गेल्यामुळे ती तिचा स्वयंपाक करत ती किचन मध्ये स्वयंपाक करत होती आणि तिचा छोटा मुलगा हॉल मध्ये खेळत होता. परंतु तिने गोळ्या घेऊन तिची गोळ्याची जी डबी जी होती तिने हॉलमध्ये अशीच उघडी ठेवलेली आणि तो मुलगा खेळता खेळता तिथे टीव्हीच्या इकडे टेबलावर त्याने ती डबी बघितली आणि ती डबी उघडी होती. तर त्या गोळ्याचं चॉकलेट वगैरे वाटलं असेल त्याने सर्व गोळ्या गेल्या आणि ताबडतोब बेशुद्ध झाला. त्याच्या आईला मुलाचा अचानक आवाज बंद झाला, काय झालं? तर ती हॉलमध्ये येऊन बघते तर मुलगा बेशुद्ध अवस्थेत तसाच पडलेला होता. तिने ताबडतोब तिच्या नवऱ्याला फोन केला आणि ॲम्ब्युलन्स बोलावून त्याला हॉस्पिटलमध्ये नेता ऑन द वे त्याचा मृत्यू होतो. आता दोघांचं भांडण झालं. आता कोण कारणीभूत आहे या मुलाच्या मृत्यूला ते दोघंही विचार करत होते. परंतु जेव्हा तिने ऑलरेडी नवऱ्याला सांगितलेलं होतं, नवरा हॉस्पिटलला पोहोचतो आणि ती एवढी घाबरलेली असते की माझ्यामुळे झगडा झाला, मी ती डबी जी होती ती उघडी ठेवलेली आणि माझ्यामुळे मुलाचा मृत्यू झाला. नवरा सुद्धा भांडण झाल्यामुळे बायकोला टेन्शन दिल्यामुळे हे सगळं घडलं. ते एकमेकांना स्वतःच न बोलता दोष देत होते. परंतु नवरा जेव्हा हॉस्पिटलला पोहोचला तेव्हा बायकोला रडताना बघितलं, मुलगा समोर तिच्या त्यांच्या मृतावस्थेत होता. आणि माझे प्रियबंधू भगिनींनो, त्या नवऱ्याने एकही प्रश्न त्या बायकोला विचारला नाही त्याच्या पत्नीला. त्याने गच्च मिठी मारली गेला. त्याने सांगितलं की आज हा प्रसंग जो घडलेला आहे ते त्याला आपण दोघंही कारणीभूत आहोत. जे काही झालेलं आहे आणि आपण जर एकमेकांना क्षमा केली नाही, समेट घडून आला नाही तर आपलं बाळ आपल्याला परत मिळणार नाही. परंतु क्षमा करून समेट घडून आणण्यात आपण जर आणत असू तर ऍटलिस्ट आपल्याला ही दुःख जे आहे, एवढं मोठं दुःख जे आहे ते पेलवण्यासाठी, सहन करण्यासाठी आपल्याला सहनशक्ती नक्कीच मिळेल. त्यांनी एकमेकांना दोष दिला नाही, तर एकमेकांना क्षमा करून त्यांनी समेट घडून आणला आणि आज त्यांचं वैवाहिक जीवन माझ्या प्रियबंधू भगिनींनो मजबूत झालेलं आहे. परंतु त्यांचा मुलगा त्यांनी गमावलेला आहे. तर माझ्या प्रियबंधू भगिनींनो, क्षमा आणि समेट जर आपण घडून आणत नसू तर सैतान आपल्या घरामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या खाजगी जीवनामध्ये तो प्रवेश करतच राहणार. तर आजला पहिला दरवाजा क्षमा न करण्याचा दरवाजा आपल्याला बंद करायचा. दुसरा दरवाजा आहे तो म्हणजे तुम्ही जे पाहता ते बंद करायचं, तो दरवाजा बंद करायचा. आता समोर आपल्या मोबाईलवरती आपण बघितलेलं आहे, सगळं ऑन द टिप ऑफ युअर फिंगर आपण सांगतो तसं आहे. ते इंस्टाग्राम बघा, रात्री तुम्ही व्हिडिओ बघितले असतील तर माझ्या प्रियबंधू सर्व काही तिथे अपलोड केलं गेलेलं आहे की कोण बघतात, काय बघतात, कोणत्या वयाचं काय बघतात, मुलं बघतात, काहीच पडलेलं नाही त्यांना फक्त पैसा कमवायचा आहे. आणि माझ्या प्रियबंधू भगिनींनो, आज आपल्या डोळ्यांतून जे आत आणि मनात जाते ते सर्व बंद करायचं. असंच कोण सकाळी झोपेतून उठून कोणाचं काय बोलतात बलात्कार करणं किंवा कोणाला मॉलेस्ट करणं किंवा कोणाच्या घरी चोरी करणं, उलटसुलट बोलणं, असं झोपेतून उठून कोणीही करणार नाही. आपण काय बघतो, आपल्या मनात, आपल्या हृदयात काय जातं, आतमध्ये डोळ्यातून जे मनात आणि जातं, हृदयातही जातं, त्यावरती आपल्याला लक्ष द्यायचं आहे. टीव्ही शोज, व्हिडिओज आणि म्युझिक, रॉक म्युझिक, ढांगाड आजचं नवीन पिढी जी आहे, तरुण पिढी जी आहे, त्याला ही जी म्युझिक जी आहे ती आज किती जणांनी त्यांचा जीव सुद्धा गमावलेला आहे ऍक्सिडेंट वगैरे. त्यांच्या सैतान माझ्या प्रियबंधू मनोरंजनाचा वापर शांतपणे हल्ला करण्यासाठी करत असतो. आपण जे काही वाईट बघत असतो परमेश्वराला ठाऊक आहे आपण काय चुकीचं बघतो आणि काय करतोय, परंतु सैतान त्याचा फायदा घेतोच, तो गैरफायदा घेतो आणि आपल्या मनामध्ये भीती, वासना, मोह, गोंधळ या सर्व गोष्टी मनोरंजनाद्वारे सैतान आपल्या जीवनात निर्माण करत असतो.
आणि आजची मुलं जी आहेत, म्हणजे बऱ्याच जणांना ते व्यसन लागलेलं आहे. ती व्यसन जी आहे ती सुटणं, जोपर्यंत हा दरवाजा तुम्ही बंद करत नाही तोपर्यंत तुमचा जीवनामध्ये सैतान प्रवेश करणार नाही. आणि माझ्या प्रियबंधूंनो, आपण जेव्हा कमकुवत बनतो आणि आपल्या डोळ्याने आपण काय पाहतो यावर दुर्लक्ष करतो, तेव्हा सैतान भीती, वासना, मोहाची बी पेरत असतो. आणि ते जे बीज पेरत असतो आपण, त्याला खतपणे आपण घालत असतो, म्हणजे आपण जास्तीत जास्त बघत असतो. आणि त्याला ते खत पाणी मनोरंजनाद्वारे सैतान आपल्या जीवनामध्ये, कुटुंबामध्ये, खाजगी जीवनामध्ये तो प्रवेश करत असतो आणि आपल्याला मोहात पाडत असतो. माझ्या प्रियबंधू भगिनींनो, मी प्रत्येक वेळेस सांगतो, आपला हा जो प्रार्थनेचा जो पिलर जो आहे जीवनाचा, तो मजबूत असणं गरजेचं आहे. मोह होणार, प्रार्थना कितीही केली तरी मोह होणार. प्रभू येशू ख्रिस्ताला सुद्धा 40 दिवसानंतर सैतानाने मोहात पाडलं, परंतु त्याने त्या मोहावर विजय मिळविला. कारण त्याला दाखवून द्यायचं होतं की प्रभू येशू ख्रिस्ताने दैवी स्वभाव वापरला नाही त्या क्षणी, तर त्याने प्रार्थना करून मानवी स्वभाव वापरून त्याने त्या मोहावर विजय मिळवलेला आहे. प्रेज द लॉर्ड. प्रभू सगळ्यांवर असो, आता आणि सदा सर्वदा. तर हा जो पिलर जो आहे, आपल्या प्रार्थनेचा पिलर जो आहे, तो मजबूत असू द्या. कारण जर हा मजबूत असेल तर सैतान त्याला टच करणार, तो मोह होणार, लोभ होणार, परंतु मजबूत असल्या कारणाने तो आपल्या जीवनामध्ये प्रवेश करू शकत नाही. आमेन. तो आपल्या जीवनामध्ये प्रवेश करू शकत नाही. परंतु हा पिलर जो आहे तो नाजूक जर झाला तर माझे प्रिय बंधू, सैतान आपल्या जीवनाचा एक हिस्सा बनून जातो. म्हणूनच हा दरवाजा जो आहे, आपण काय पाहतो, आपल्या मनात जाते, हृदयात जाते, तो दरवाजा बंद करायचा आहे. डिस्ने किड्स पॅकची जाहिरात आहे, तुम्ही YouTube वरती बघू शकता. आणि आज मुलांवरती कसा प्रभाव पडत आहे या सर्व गोष्टींचा. तर ही ऍड जी आहे, जाहिरात जी आहे, ती ह्यासाठी त्यांनी बनवलेली आहे की मुलांनी मुलांचेच प्रोग्राम बघायचे असतात. मोठ्या माणसांचे प्रोग्राम बघायचे नसतात की जेणेकरून त्यांच्यावरती वाईट परिणाम होणार नाही. ती ऍड अशी आहे की त्या जाहिरात आई मुलीला विचारते, हिंदीमध्ये आहे, मी मराठीमध्ये ट्रान्सलेट केलेली आहे. सुरुवातीला ती प्रश्न विचारते की तुझी सायन्सचं पुस्तक नेहाने परत दिलेलं आहे का, तू तिच्याकडून परत घेतलेलं आहे का. आणि त्या मुलीचा प्रतिसाद बघा, काय समजते ती स्वतःला. माझ्या विरुद्ध ती कारस्थान रचेल. तिची माझ्या बरोबर गाठ पडली आहे आणि मी तिचा बदला नक्कीच ती माझ्या हातून सुटूच शकत नाही. असं कोण बोलतं माझ्या? कोणतं छोटं बाळ बोलणार? आणि ती मुलगी जी आहे ती जास्तीत जास्त 4थीला असते. ती जाहिरात दाखवलेली आहे आणि तिथे त्या घरामध्ये टीव्ही सुरू असतो आणि सासू आणि सुनेचा प्रोग्राम चालू होतो. हा बघा कसा प्रभाव पडत आहे. आपण काय बघतो, काय मुलाला दाखवतो. जेवत नाही, मोबाईल दिला. आपल्याला त्रास देतात, मोबाईल देतो. माझे प्रेमबंधू भगिनी, परंतु मुलं काय बघत आहेत आज माझा हा प्रश्न हाच आहे की खायला जेवायला ठेवण्यासाठी आपण मोबाईल देतो. ती मुलगी किंवा तो मुलगा, ते बाळ शाळेत जर गेल्यानंतर काय करणार आहे? टिफिन परत येणार आहे. त्या बाळाचा टिफिन परत येणार आहे, कारण मोबाईल नाही. टीचर थोडी देणार आहे. टीचरचा मोबाईल तो थोडी डिस्काउंट घेऊ शकतो आणि जे काय व्हिडिओ बघायचे असतील ते बघू शकतो. शक्य नाहीये. तर आपण काय बघतो आणि आपल्या मुलावरती काय प्रभाव पडतो ही जाहिरात आहे माझे प्रिय बंधूंनो. तर आज आपण काय बघतो, आपण मुलाला काय दाखवतो, कसला प्रभाव पडतो यावर लक्ष देणं गरजेचं आहे. स्तोत्र संहिता 101:3 मध्ये आपण ऐकतो, मी आपल्या डोळ्यांसमोर अनुचित गोष्ट ठेवणार नाही. अनाचाराचा मी द्वेष करतो, तो मला बिलगणार नाही. म्हणजे प्रेम, आपण किती जण वाईटाचा, अनाचाराचा, जे काही आपण वाईट बघत आहोत, जे काही आपल्या मनात आणि हृदयात शिरत आहे,
ते आपण त्याचा द्वेष करतो की माझे प्रिय बंधू. तर आपण वाईट चित्रांपासून, वाईट गोष्टींपासून, मनाला डिस्टर्ब करणाऱ्या संगीतापासून आपण स्वतःचे रक्षण जर केले तर सैतान आपल्या जीवनात कधीच प्रवेश करणार नाही. तर दुसरा दरवाजा बंद करायचा आहे. आपण जे वाईट आणि सैतान वृत्तीचं जे काही पाहत आहोत तो दरवाजा बंद करायचा. आणि तिसरा आणि शेवटचा दरवाजा आहे तो म्हणजे कोणता असेल तुम्हाला काय वाटतं? तिसरा दरवाजा तर जिभेचं काय म्हणतात ते माझ्याकडे टॉक आहे. मी नेक्स्ट टाइम आल्यानंतर आपण जीभ कुठे वापरायची असते, आपण कशी वापरतो आज आणि काय आपल्या कुटुंबामध्ये आपल्या समस्या उद्भवतात त्याचं टॉपिक मी माझ्याकडे एक टॉक आहे ऑलरेडी, ते मी नंतर देईन. माझ्या प्रिय प्रार्थनेचा अभाव काय बोलतात प्रामाणिकपणे सांगा, प्रार्थनेचा कोणाकोणाला कंटाळा येतो? मला पण येतो. माझी कधी कधी रोजरी पण होत नाही. परंतु माझे प्रियबंधू भगिनींनो मला महाग पडलेलं आहे, हेच मी माझी साक्ष देणार आहे. माझे प्रियबंधू भगिनींनो आपल्याला प्रार्थना करायला वाटत नाही, कंटाळा येतो, तेव्हा आपला हा जो प्रार्थनेचा पिलर जो असतो तो नाजूक बनायचा आणि मग सैतान सहजच आपल्या जीवनात प्रवेश करतो. तर आपण प्रार्थनेकडे आपण जो दुर्लक्ष केलेला आहे तो दरवाजा बंद करायचा. प्रार्थनेशिवाय कुटुंब हे भिंती नसलेल्या घरासारखे असते. जे प्रार्थना एकत्र, जे कुटुंब एकत्र, गुड इव्हनिंग, जे कुटुंब एकत्र प्रार्थना करते ते एकत्र राहतं, मजबूत राहतं. म्हणजे प्रिय बंधू, प्रार्थना ही तुमची ढाल आहे. देवाच्या सामर्थ्याशी माझे प्रिय बंधू भगिनींनो आपला संबंध जो आहे त्या सामर्थ्यामुळे प्रार्थनेद्वारे मजबूत आणि बळकट होतो. आणि म्हणून संत पौल त्याचं थेसलोनिकेकरास पहिलं पत्र ते 5:17 मध्ये आपल्याला सांगतो, नित्य प्रार्थना करा. आता तुम्हाला वाटेल की फादर काय प्रार्थना करायची, कुठे प्रार्थना करायची, तुमच्यावर अवलंबून आहे म्हणजे प्रेम, परंतु रोजरी ही झालीच पाहिजे. एक लक्षात ठेवा, आपण त्या दिवशी बोललो की फादर काय म्हणतात, एक टॅब वरती आहे, एक मोबाईल वरती आहे, एक लॅपटॉप वरती बसलेला आहे, एक टीव्ही बघत आहे. फादर कोणच नाही प्रार्थना करण्यासाठी. आणि कोणीतरी पुढाकार घेणं गरजेचं आहे ना. सगळ्यांनीच असं ठरवलं की फादर कोणच नाही प्रार्थना करण्यासाठी, फादर काय करायचं, कसं काय करायचं. अरे पण ज्याला वाटते की प्रार्थना झाली पाहिजे, रोजरी घरी कुटुंबामध्ये झाली पाहिजे, तुम्ही पुढाकार घ्या. कारण माझ्या प्रेम मी प्रत्येक वेळेस सांगतो, एक व्यक्ती ज्याला कुटुंबामध्ये व्यसन लागलेलं आहे, कोणताही व्यसन असू द्या, त्या व्यक्तीमुळे कुटुंबामध्ये समस्या उद्भवत असतात, संकट येत असतात. त्याचप्रमाणे एक व्यक्ती प्रार्थना करत असेल तर तुमच्याद्वारे, आता हे जे तुम्ही प्रार्थनेला आले आहात, तुमच्याद्वारे तुमच्या कुटुंबाला तो आशीर्वाद मिळणार आहे. प्रेज द लॉर्ड. प्रभूचा गौरव असो. हाताने सदा सर्वदा तुम्ही हा आशीर्वाद तिकडे घेऊन जात आहात. म्हणून हे दरवाजे बंद करायचे आहेत. असं समजू नका की हे सगळं तुम्ही करताय, दर शुक्रवार तुम्ही येत आहेत, महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी तुम्हाला वाटतं म्हणजे हे सर्व व्यर्थ आहे. काहीही व्यर्थ नाही. प्रार्थना कधीच फुकट जाऊ शकत नाही. म्हणून प्रभू येशू सांगतो, एक पाण्याचं ज्याला आपण तहान लागलेले त्याला जेव्हा पाण्याचा ग्लास देतात तर तुम्ही ऑलरेडी तुमचं बक्षीस स्वर्गात ठरलेलं आहे. माझ्यापर्यंत प्रार्थना कधीच फुकट जात नाही. प्रार्थनेने माझ्या प्रेमामध्ये आपला संबंध मजबूत होत असतो आणि आपण देवाला बदलण्यासाठी प्रार्थना करत नाही. मला देवा हे दे, मला देवा ते दे. आपण कॉम्प्युटरमध्ये म्हणतो खाता पिता देव देता, हे पाहिजे ते पाहिजे, आपण फक्त मागतच राहतो. पण माझ्या प्रिय तुम्ही देवाला बदलायची काय गरज नाही, कारण त्याला आपल्याला कल्पनेनुसार आवडीनुसार बनवलेलं आहे आणि त्याला ठाऊक आहे सगळं आपल्याला काय हवं आहे. प्रार्थना आपण करतो आपल्याला बदलण्यास. जर कुटुंबात रोजरी झालीच नाही तर कसली अपेक्षा करतात आनंदाची, शांतीची, समाधानाची, सुखाची. माझे प्रेम प्रार्थना आपल्याला बदलण्यासाठी करत असतो आणि परमेश्वराची आपल्या जीवनामध्ये प्रेरणा मिळावी म्हणून आपण ती प्रार्थना करत असतो. तर माझे प्रेम सैतान ताज्या रंगवलेल्या घराच्या भिंतींना घाबरत नाही,
परंतु तो प्रार्थना करणाऱ्या कुटुंबासमोर थरथर कापतो. थरथर कापतो. तो कधीच, तुम्ही कधी बघितलंय एक्झॉर्सिझम, कधी बघितलंय कोणाचं असं भूत वगैरे काढताना बघितलेलं आहे, इव्हिल स्पिरिट काढताना कधी बघितलेलं आहे? दुसरा टॉपिक आहे तो दुसरा टॉपिक आहे. परंतु माझ्या प्रियबंधू भगिनींनो, मी 9 वाजेपर्यंत आहे सर, मी फक्त 5 मिनिटं घेतो. मला फर्स्ट टाइम मी डिकन असताना एका ठिकाणी मी चर्चमध्ये होतो आणि ते फादर जे होते ते एक्झॉर्सिस्ट होते आणि त्याच्याकडे भरपूर लोक यायचे आणि माझा विश्वास नव्हता इव्हिल स्पिरिट वगैरे. मी त्यावेळेस डिकन होतो, मी कधी बघितलंच नाही जीवनामध्ये. फक्त बायबल सांगते आपल्याला की बायबल सांगते की दुष्ट आत्मा आहे आणि प्रभू येशू ख्रिस्ताने दुष्ट आत्म्यापासून बऱ्याच लोकांना बळी गेलेला आहे. तर एक बाई तिथे बसली होती त्या फादरांकडे, ती व्यवस्थित नॉर्मल बोलत होती आणि फादरांनी मला सांगितलं की रॉबिन तुला काहीतरी दाखवतो, तू ये. आणि मी तिथे गेल्यानंतर ती बाई एकदम नॉर्मल बोलत होती आणि त्या फादरांनी रोजरी घेतली, तिच्या डोक्यावर ठेवली आणि तिने सुरू केलं मॅनिफेस्टेशन. बोलतो त्याला उसको छोडेगा. फादर मी चालतो बाबा, मला नका बाबा, हे काय मला दाखवू नका, मी जाम घाबरलेलो. आणि रोजरी काढता बरोबर एकदम शांत नॉर्मल बोलायला लागलो, नॉर्मल बोलायला लागलो. पुन्हा मग फादरांनी क्रुसिफिक्स घेतला, तिच्या डोक्यावर ठेवला. ते बापरे, पुन्हा तेच सुरू झालं आणि तिची टोन बदलायची. मी फादरने सांगितलं की एक्झॅक्टली काय आहे. तर नवरा बायकोचं खूप एकमेकावर प्रेम आहे, बरेच वर्ष त्याला मूल नव्हतं, परंतु त्यांच्या कुटुंबियांनी कोणाला तरी पूजापाठ करून त्यांनी काहीतरी ऑफरिंग दिलेलं, अर्पण केलेलं आणि ते युनक्सला त्यांनी ते अर्पण केलेलं आणि त्यामुळे ते युनकचं स्पिरिट जे आहे ते त्याच्या शरीरामध्ये त्या बाईच्या घुसलेलं आणि आत प्रवेश केलेला आणि म्हणून तिला मूलबाळ होत नव्हतं. तर माझ्या प्रियबंधू भगिनींनो, फादरांनी प्रार्थनेद्वारे त्याला बाहेर काढलं. सांगायचा हेतू हाच आहे माझे प्रियबंधू भगिनींनो, की प्रार्थना जी आहे ती आपल्या प्रत्येकाला मजबूत बनवत असते आणि हे जे इव्हिल स्पिरिट्स वगैरे आहेत ते आपण प्रार्थनेशिवाय किंवा प्रभू येशू ख्रिस्ताच्या शक्ती सामर्थ्याशिवाय आपण कधीच बाहेर काढू शकत नाही. मी सेमिनरीमध्ये असताना मला खूप एकटेपणा जाणवायचा, कारण मी कधीच आई वडिलांना शिवाय माझ्या कुटुंबाशिवाय मी कधीच कुठे, फक्त पिकनिकला 1-2 दिवस गेलेलो, पण असं राहण्यासाठी कधीच कुठे गेलो नाही. मला खूप एकटेपणा वाटायचा आणि माझा अभ्यासात सुद्धा मन लागायचं नाही. पहिल्याच वर्षी आम्हाला 15 सब्जेक्ट्स होते, 15 विषय आणि माझं 5 वर्ष मी जॉब केलं, त्यामुळे ते सगळं अभ्यास करणं, वाचणं वगैरे खूप कमी झालं. मला खूप कंटाळा यायचा आणि माझं मन लागत नव्हतं आणि भीती निर्माण झाली की मी खरोखरच फादर बनेन का. आणि ती भीती जी निर्माण होती ती सैतानाने निर्माण केलेली होती. आणि मी मनामध्ये 1 महिना झाल्यानंतर मी विचार केला, चला म्हटलं सेमिनरीमध्ये सोडून आपलं हे काही काम नाहीये, चला आपण घरी जाऊया. मी सोडणार होतो सेमिनरी. पहिल्याच 2004 जूनमध्ये मी जॉईन झालेलो आणि जूनचा महिना संपता मला बॅग पॅक करून घरी जायचं होतं. परंतु मी माझे आध्यात्मिक सल्लागार जो आहे, स्पिरिच्युअल डिरेक्टर मरण पावले सर, त्यांनी मला एकच सांगितलं की रॉबिन, तू प्रार्थनेमध्ये कमी पडत आहेस, त्या प्रभूच्या चरणी बस, त्याचं शक्ती सामर्थ्य, त्याचा आशीर्वाद, त्याची प्रेरणा तू मिळव आणि बघ तू नक्कीच फादर होशील. त्यांनी एवढी शाश्वती दिली माझ्या प्रियबंधू भगिनींनो. आणि बोरिवलीला एक चॅपल आहे, डॉन बॉस्कोची एक, आता मला माहिती नाही ते शब्द आहेत का, त्या चॅपलमध्ये शब्द लिहिलेले आहेत. मला माहिती नाही, मी तुम्हाला सांगितलेलं होतं, ते शब्द एवढे सुंदर शब्द आहेत की मला स्पर्श करू नका, मला स्पर्श करू नका, मला तुम्हाला स्पर्श करू, मला स्पर्श करू नका, मी उपस्थित आहे, मला तुम्हाला स्पर्श करू नका, मला प्रार्थनेद्वारे तुम्हाला स्पर्श करू द्या, प्रार्थनेद्वारे तुम्हाला प्रेम देऊ द्या, प्रार्थनेद्वारे तुमच्या मनामध्ये जीवनामध्ये आनंद निर्माण होतो. तुम्ही हरपून बसलेला आहात, तो तुम्हाला देण्यासाठी मला तुम्हाला स्पर्श करू. तुम्हाला सैतानाने घेरलेला आहे, तुम्हाला हा दरवाजा बंद करायचा आहे, मी आहे.
तर माझे प्रिय बंधू भगिनींनो, प्रार्थनेद्वारे मी त्या धर्मगुरूंनी मला सांगितल्यानंतर मी प्रार्थना सुरू केली आणि प्रार्थनेमध्ये वेळ घालवायला सुरुवात केली, चॅपलमध्ये बसायला सुरुवात केली आणि हळूहळू माझे प्रिय बंधू भगिनींनो, मला धर्मगुरू होणं अशक्य वाटलेलं. लहानपणापासून माझी इच्छा होती, माझं स्वप्न होतं धर्मगुरू बनायचं, परंतु सैतानासाठी तो दरवाजा उघडलेला होता प्रार्थना न करण्याचा. लॅक ऑफ प्रेयरचा तो दरवाजा मी नियमितपणे प्रार्थना, रोजरी, बायबल वाचन, चिंतन आणि नोमिना करून तो दरवाजा माझ्या प्रियबंधू सैतानाचा मी बंद केला. माझा आत्मविश्वास वाढवला, माझी भीती जी मनामध्ये निर्माण झालेली होती ती सर्व वाईट विचार सर्व काही झालं आणि प्रार्थनेद्वारे सैतानाचा दरवाजा तो बंद केलेला आहे आणि आज मी तुमच्या समोर उभा आहे. आमेन. मी संत झालेलो असं नाही, मी संत झालोय असं नाही, परंतु माझे प्रिय सैतान माझ्या जीवनामध्ये काय करत आहे, कसे सैतान पहिला हुकतात, लोळतात आणि मग त्याच्यानंतर त्यामुळे जोपर्यंत आपला प्रार्थनामय जीवन जोपर्यंत मजबूत होत नाही, बळकट होत नाही, तो दरवाजा आपण बंद करत नाही सैतानाला, तर आपण माझे प्रिय बंधू आपल्या जीवनामध्ये कुटुंबामध्ये प्रवेश करतच राहणार. तर देवाला हृदयात जागा निर्माण करा आणि जर देवाला ख्रिस्ताला जर आपण हृदयामध्ये, कुटुंबामध्ये, घरामध्ये आपण जर जागा निर्माण केली तर सैतान कधीच आपल्या कुटुंबात प्रवेश करू शकत नाही. तरी 3 दरवाजे आपल्याला बंद करायचे आहेत. क्षमा न करण्याचा दरवाजा, तो राग वगैरे आपल्याला येतोय तर तो दरवाजा आपल्याला बंद करायचा. दुसरा दरवाजा वाईट पाहण्याचा दरवाजा, आपल्या डोळ्याद्वारे शरीरात, मनात, हृदयात काय जातंय, आपल्या कुटुंबात प्रवेश करत आहे ते बंद करायचं आहे. आणि तिसरा प्रार्थनेकडे दुर्लक्ष जे झालेलं आहे तो दरवाजा बंद करायचा, म्हणजे प्रार्थना मजबूत करायची. तरच आपण सैतानाला आपण आपल्यापासून दूर करू शकतो.